भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 साली चीनमध्ये साम्यवादी सरकार अस्तित्वात आली. त्यानंतर भारताने साम्यवादी सरकारला मान्यता दिली. त्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीनला सदस्यत्व भेटावं म्हणून भारताने जागतिक लेव्हलला समर्थन केलं. नंबर 3, भारताने चीन संबंध रिलेशन सदृढ होण्यासाठी हिंदी चीनी भाईचा नारा दिला. त्यानंतर ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर तिबेट हा चीनचा अभिन्न भाग आहे, परंतु तिबेटचा चीन अंतर्गत स्वायत्ततेचा विचार केला, जेणेकरून तिबेटच्या संस्कृतीचं संवर्धन झालं पाहिजे. एवढं सगळं चीनचा विचार करून सुद्धा चीनने भारताच्या बाबतीत काय केलं आजपर्यंत ते समजणं फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे का 1962चा वॉर. या वॉरमध्ये भारताच्या पाठीत वॉर केला. त्याच्यानंतर स्मॉल स्केल अनेक वेळा वॉर केले. त्यानंतर भारताने नेहमी मैत्रीचा हातच पुढे केला. त्यानंतर सुद्धा चीनने भारताच्या बाबतीत विश्वासघातच केला. त्यानंतर तुम्हाला मागच्या काही वर्षांमध्ये आठवत असेल गलवान व्हॅली क्लॅशेस. त्या गलवान व्हॅली क्लॅशेस नंतर त्याच्यानंतर काय झालेलं आहे माहिती आहे का? डोकलाम विवाद. तुम्हाला माहिती आहे भूतान, भारत आणि चीन यांच्या ट्राय जंक्शनला लोकेटेड हा प्रामुख्याने हा भूभाग आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या माध्यमातून काउंटर टेररिझम, क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या माध्यमातून भारतात पूर्णपणे दहशतवादी हल्ले केले जातात. सिपेकच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा केला जातो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर एवढं सगळं करून चीनने काय केलं? भारताला घेराव घालण्यासाठी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आखली. ते म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी म्हणजे काय? पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदराचा विकास केला. त्यानंतर श्रीलंकेमध्ये हंबरटोटा बंदराचा विकास केला. त्यानंतर बांगलादेशमध्ये चट्टागाव बंदराचा विकास केला. त्यानंतर म्यानमारमध्ये कोको बंदराचा विकास केला. म्हणजे भारताला पूर्णपणे घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण आहे, जसं मणिपूर झालं, नागालँड झालं, या राज्यामध्ये जी अस्थिरता आहे त्याच्या मागे चीनचा हात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे ना, फंडिंगच्या माध्यमातून, फॉरेन फंडिंग आणि आर्म्स सप्लाय या माध्यमातून ह्या भागामध्ये पूर्णपणे अस्थिरता निर्माण केलेली आहे चीनने. आणि त्यामागे रिझन काय? हा भाग भारतापासून पूर्णपणे तुटला जावा आणि ह्या भागावर प्रामुख्याने चीनचं नियंत्रण राहावं. अशा पद्धतीने चीनने भारताच्या बाबतीत धोका निर्माण केलेला आहे. त्यामुळे भारताने काय केलेलं आहे? 3 पॉलिसी अवलंबलेल्या आहे. एक म्हणजे ऍक्ट वेस्ट पॉलिसी, एक म्हणजे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी. सध्याच्या स्थितीला आपण जर विचार केला ना, या तिन्ही पॉलिसी या क्षणाला फेल होताना दिसत आहे. कारण की रिझन काय? शेजारच्या देशाचे संबंध. आपल्याला या दृष्टिकोनातून काम करणं फार गरजेचं आहे.